ओके, तर आज आहे आपलं केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 15. केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 15 आजचं आपलं आहे. कालपर्यंत आपण काय शिकलोय? कालपर्यंत आपण काय काय शिकलेलो आहे? बोला, काय शिकलो काल आपण? बॅक बॉन्डिंग. बॅक बॉन्डिंग होण्यासाठी मेजर कंडिशन काय? पहिलं, एका ऍटम कडे काय हवे? वॅकंट ऑर्बिटल. काय हवं एका ऑर्बिट ऍटम कडे? वॅकंट. आणि दुसऱ्याकडे काय हवी? लोन पेर. ह्या दोन गोष्टी जर असतील तर त्या ठिकाणी काय होईल? तुमचं बॅक बॉन्डिंग होणार आहे. बॅक बॉन्डिंग होणार आहे. आणि तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे लोन पेर आहे त्याची साईज काय हवी? साईज काय हवी? थर्ड, स्मॉल साईज. काय हवी त्याची साईज? स्मॉल हवी, किंवा साईज कशी हवी त्याची? छोटी हवी. काय डाऊट? दुसऱ्या बेंचवर बस यश. काय डाऊट इथपर्यंत? नक्की? आव काय डाऊट? नेक्स्ट पुढे बोला. हा, टाइप्स ऑफ बॅक बॉन्ड्स. टाइप्स ऑफ बॅक बॉन्डिंग किती टाइप असतात? पहिली कोणती? पीपाय. पीपाय बॅक बॉन्डिंग. दुसरी पीपाय डीपाय बॅक बॉन्डिंग. बरोबर का? बोला नेक्स्ट पुढे. रिक्वायरमेंट्स ऑफ बॅक बॉन्डिंग झालं ना काय? आणि बॅक बॉन्डिंगचे आपण इफेक्ट्स पाहिले. बरोबर. आता इफेक्ट्स मध्ये इफेक्ट्स काय काय होतात? बोला. पहिला इफेक्ट, बॉन्ड ऑर्डर काय होते? बॉन्ड ऑर्डर अँड स्ट्रेंथ. स्ट्रेंथ काय होते तुमची? इन्क्रीज होते. सेकंड बोला, लुईस ऍसिड कॅरेक्टर काय होतं तुमचं? डिक्रीज होतं. काय होतं लुईस ऍसिड कॅरेक्टर? तिसरं बोला, काय होतं त्या? थर्ड, लुईस बेसिक कॅरेक्टर काय होतं तुमचं? ते सुद्धा डिक्रीज होतं. फोर्थ बोला, बॉन्ड लेंथ काय होती तुमची? बॉन्ड अँगल ना? बॉन्ड अँगल काय होतो तुमचा? इन्क्रीज होतो किंवा सेम राहतो. इन्क्रीज कधी होईल? इलेक्ट्रॉन पेअर कुठून जाते? इलेक्ट्रॉन पेअर कुठून जाते? टर्मिनल पासून सेंटर कडे. काय होणार बॉन्ड अँगल? सेंटर टू टर्मिनल. आणि स्मॉल झालं का? बोला, सेम कधी राहील? इलेक्ट्रॉन पेअर टर्मिनल टू सेंट्रल जाईल. हे ऑलरेडी आपण काल पाहिलेलं होतं, पाहिलेलं आहे. हा आपला कालचा काय होता? होमवर्क होता. काय करायचं होतं बरं? हायब्रिडायझेशन काढायचं होतं. कोणाचं? नायट्रोजनचं. बरोबर का? नायट्रोजन, त्याला अटॅच 3 CH3. CH3 CH3. बरोबर का? बोला, नायट्रोजनचं हायब्रिडायझेशन टोटल काय मोजणार तुम्ही? इलेक्ट्रॉन पेअर मोजणार. किती इलेक्ट्रॉन पेअर आहेत बरं? 1 2 3. 3 बॉन्ड पेअर. टोटल किती झाल्या? इलेक्ट्रॉन पेअर 4, म्हणजे हायब्रिडायझेशन sp3. हायब्रिडायझेशन काय आलं? हा कंपाऊंड प्लेनर असेल का नॉन प्लेनर असेल? sp3 आले. कसा असेल कंपाऊंड तुमचा? नॉन. ठीक आहे. sp3 हायब्रिडायझेशन जॉमेट्री ठीक. आणि शेप ट्रायगोनल. शेप मध्ये आपण इलेक्ट्रॉन पेअर मोजत नाही. शेप काय असणार याचा? ट्रायगोनल. ठीक आहे. नेक्स्ट पुढे पहा. नायट्रोजन, त्याला अटॅच तुमचे SiH3 SiH3 SiH3. आता बोला, हायब्रिडायझेशन काय आलं नायट्रोजनचं? टोटल इलेक्ट्रॉन पेअर किती? 1 बॉन्ड पेअर, 2 बॉन्ड पेअर, 3 बॉन्ड पेअर. ही मोजायची का? का बरं? ही कुठे असणार तुमची? SI सोबत बॅक बॉन्डिंग मध्ये असणार. SI सोबत कुठे असणार इलेक्ट्रॉन पेअर? बॅक बॉन्डिंग. तिला मोजायचं का? अहो तिला मोजायचं का? कोणाला? तिला. बरोबर. टोटल किती झाले मग? बॉन्ड पेअर झाले फक्त 3, म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर 3. हायब्रिडायझेशन आलं sp2. हायब्रिडायझेशन काय आलं तुमचं? काय डाऊट? हा तुमचा काय होता कालचा होमवर्क? काय होता हा कालचा तुमचा होमवर्क होता. नेक्स्ट, आज आपल्याला पाहिजे ब्रिज बॉन्ड. जसे की मागाशी सांगितलं तुम्हाला, ब्रिज म्हणजे काय असतो? बोला, व्हॉट इज मीन बाय ब्रिज? दोन रस्त्यांना किंवा दोन गोष्टींना जो काही जोडतो त्याला आपण ब्रिज म्हणतो. बरोबर का?
दुवा दुवा. इकडचा मेसेज तिकडे पोहोचवण्यामध्ये जो मदत करतो त्याला काय म्हणायचं? ठीक आहे, चिठ्ठी घेते का नाही? पाहिले का? नाही आठवत बावळट. जाऊ द्या. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? ब्रिज. सेम वे दोन वेगवेगळे ऍटम्स आहेत, त्यांना जो काही बॉन्ड जोडेल, त्यांना जो काही बॉन्ड जोडणार आहे, त्या जोडणाऱ्या बॉन्डला आपण म्हणतो ब्रिज बॉन्ड. तर जोडणाऱ्या बॉन्डला काय म्हणतो आपण? जोडणाऱ्या बॉन्डला काय म्हणतो आपण? काय म्हणतो त्याला आपण? ब्रिज बॉन्ड असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एखादा ऍटम आहे ए नावाचा आणि दुसरा ऍटम आहे बी नावाचा. हा ए आणि बी नावाचा ऍटम एका सी नावाच्या ऍटमनी जोडला गेला, याला काय म्हणणार आपण? हा जो तयार झालाय हा काय झालाय तुमचा? ब्रिज बॉन्ड. ए आणि बी मधला ब्रिज कोण आहे? हा सी नी काय केलं? या दोघांना जोडलेलं आहे. आणि सी ला म्हटलं जातं ब्रिजिंग ऍटम. काय म्हणतात सी ला? काय म्हणतात सी ला? काय डाऊट? काय डाऊट? जो ऍटम त्या ब्रिज करतो दोन ऍटमला, ओके, जो काय तिसरा ऍटम आहे इज नोन ऍज ब्रिजिंग ऍटम. काय म्हणतो त्याला आपण? आणि बॉन्डला काय म्हणतो आपण? बोला, बॉन्डला काय म्हणतो आपण? आणि ऍटमला काय म्हणतो? जोडणाऱ्या ऍटमला काय म्हणतो आपण? आणि बॉन्डला काय म्हणतो आपण? ब्रिज बॉन्ड कोण तयार करतो? पहा, द इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस इन ऑर्डर टू फुलफिल देअर इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी फॉर्म्स ब्रिज बॉन्ड. काय करतात ते? फॉर्म्स ब्रिज बॉन्ड. त्यांच्यामध्ये काय असते? असे ऍटम जे काय आहेत इलेक्ट्रॉन डेफिशियंट, ज्यांचं ऑर्बिटल इनकम्प्लीट आहे. प्रत्येक वेळेस असं होईल असं नाही, पण मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की ज्यांचं, थांबा लिहू नका, ज्यांचं ऑर्बिटल काय आहे? इनकम्प्लीट. ज्यांचं ऑर्बिटल काय आहे? शेव ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. सॉरी, ऑर्बिटल नाही, ऑक्टेट. काय सगळ्यात ज्याचं इनकम्प्लीट. ऑक्टेट मध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजे? कमी, म्हणजे 8 पेक्षा कमी असतील. ते फुलफिल करण्यासाठी ते काय करतात? ऍटम ब्रिज बॉन्ड तयार करतात. काय करतात ते? प्रत्येक वेळेस असंच होईल असं नाही, कधी कधी लोन पेअर असेल तरी सुद्धा ब्रिज बॉन्ड तयार होतो. ठीक आहे, पुढे आपण ते पाहणार आहे. 2 केसेस आहेत आपल्याकडे. ठीक आहे, पण मोस्टली जे डेफिशियंट ऍटम्स आहेत ते काय करतात तुमचा? सर बॅक बॉन्डिंग नाही काय करणार ते? पॉसिबल असेल तर बॅक बॉन्डिंग पण करतील, नसेल तर ब्रिज बॉन्ड तयार करतील. काय करतील ते? बॅक बॉन्ड, ब्रिज बॉन्ड दोन्ही पॉसिबल असेल, मग डिपेंड कंडिशन्स वरती. ठीक आहे, मग मोस्टली कोण असतात ह्याच्यामध्ये? एक्झाम्पल्स देतोय पाहते ऍटमचे. त्याच्यामध्ये येऊ शकतो तुमचा बेरिलियम, बोरॉन किंवा अल्युमिनियम. मोस्ट ऑफ द टाइम तुमचे हे येत असतात. ठीक आहे, आले का लक्षात? हे तिन्ही पण काय करतात? तुमचे ब्रिज बॉन्डिंग करण्याचं काम करत असतात. काय करतात हे? ब्रिज बॉन्डिंग करण्याचं काम करत. कळाले? समजले? घ्या बरं लिहून पटकन. नेक्स्ट पहा, एक्झाम्पल. आपण एक असा काहीतरी कंपाऊंड पाहिलंय ऑलरेडी. काय म्हणतो त्याला? काय म्हणतो त्याला? डायबोरेन. काय म्हणतो त्याला? काय म्हणतात त्याला? हा काय एक प्रकारचा डायमर आहे. काय एक प्रकारचा? सर कोणाचा डायमर? BH3. याला काय म्हणतो आपण? बोरेन. काय म्हणतो त्याला? याला काय म्हटलं जातं? हा जर 2 टाइम घेतला, काय केला बोरेन तुम्ही, तर काय होतो तो? B2H6. आणि हा काय तुमचा एक प्रकारचा डायमर. डायमर म्हणजे काय? डाय म्हणजे आणि मर म्हणजे मर. बावळट. मर म्हणजे मॉलिक्यूल. मर म्हणजे काय? 2 मॉलिक्यूल एकत्र आले, म्हणून त्याला काय म्हणलं आपण? डायमर. काय डाऊट? अहो काय डाऊट? किती मॉलिक्यूल एकत्र आले तुमचे? 2 मॉलिक्यूल एकत्र आले, त्यांच्यापासून काय बनला? डायमर. 3 आले असते तर? खूप सारे आले असते तर? काय डाऊट? खूप सारे आले असते तर पॉलिमर. 2 आले म्हणून डायमर. समजतंय? एक असता तर मोनोमर. काय म्हणलं असतं आपण त्याला? आता पहा B2H6 असतो कसा. पहा, तू कोणाचा डायमर आहे? कोणाचा डायमर आहे? पहा, BHHH. एक. दुसरा, सर पेन बदला चला. BHHH. काय डाऊट? काय डाऊट? 2. हा एक BH3, हा दुसरा BH3. बोरॉन दिसतोय? दिसतोय का बोरॉन?
बोरॉनच्या बाजूला इलेक्ट्रॉन किती आहेत? 1 2 3 4 5 6. ऑक्टेट कंप्लीट आहे का? बोरॉनचा ऑक्टेट कंप्लीट आहे का? बोरॉनचा ऑक्टेट कंप्लीट. या बोरॉनच्या बाजूला किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 2 3 4 5 6. आहे का ऑक्टेट कंप्लीट? मग ऑक्टेट कंप्लीट नाहीये. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो काय करेल? ब्रिज बॉन्ड तयार करेल. काय करेल तो? काय करेल तो? काय करेल तो? काय करेल तो? त्या ठिकाणी ब्रिज बॉन्ड तयार करणार आहे. कोणता बॉन्ड तयार करेल तो? हा बोरॉन काय करतो? हा बोरॉन काय करतो पहा. हा जो हायड्रोजन आहे, हा जो हायड्रोजनचा बॉन्ड आहे, हा वाला, याच्यासोबत काय करतो त्या ठिकाणी? ब्रिज बॉन्ड. सर असाच करेल का? बोरॉनकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे का? व्हॅकंट ऑर्बिटल. बोरॉनचं व्हॅकंट ऑर्बिटल. बोरॉनचं ओके व्हॅकंट ऑर्बिटल बोरॉनचं. काय डाऊट? काय डाऊट? तसंच या बोरॉनकडे पण काय आहे ना व्हॅकंट ऑर्बिटल. ठीक आहे. आता हायड्रोजनचा हा बॉन्ड आणि हे व्हॅकंट ऑर्बिटल एकमेकांवरती ओव्हरलॅप करतात. काय करतात? एकमेकांवरती काय करतात ते? बोरॉनचं व्हॅकंट ऑर्बिटल आणि ह्या हायड्रोजनचा हा बॉन्ड काय करतात एकमेकांमध्ये? आणि ह्यांच्या ओव्हरलॅपिंगनी एक असा बॉन्ड तयार होतो. याला म्हटलं जातं ब्रिज बॉन्ड. पहा बरं, गेला का हा कंपाऊंड जोडून? गेला का हा कंपाऊंड? हा बोरॉनचं व्हॅकंट ऑर्बिटल आणि हा हायड्रोजन. इन द सेम वे हा बोरॉन आणि या हायड्रोजनचं व्हॅकंट ऑर्बिटल मिळून काय बनेल तुमचा? दुसरा ब्रिज बॉन्ड. किती ब्रिज बॉन्ड झाले? वरचा एक आणि खालचा. किती ब्रिज बॉन्ड झाले? किती ब्रिज बॉन्ड झाले? 2 ब्रिज बॉन्ड. आणि हे ब्रिज बॉन्ड कोणासारखं दिसतंय? बनाना सारखं दिसतंय. कोणासारखं दिसतंय? म्हणून यालाच काय म्हणतात? बनाना बॉन्ड. काय म्हणतात त्याला? बनाना सारखा दिसतो म्हणून त्याला काय म्हणायचं? बनाना बॉन्ड. किंवा दुसरं नाव काय त्याला? ब्रिज बॉन्ड. काय डाऊट ह्याच्यामध्ये? काय डाऊट ह्याच्यामध्ये? समजलं आहे का? इथपर्यंत कळाले? इथपर्यंत कळालेलं आहे का? घेऊ का पुढे? नक्की कळलंय का इथपर्यंत? नक्की. आता हा जो ब्रिज बॉन्ड तयार झालाय तुमचा, हा जो काही ब्रिज बॉन्ड तुमचा तयार झाले, याच्यात किती इलेक्ट्रॉन्स आहे बरं? हा एक ब्रिज बॉन्ड पहा. हा एक इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन, बोरॉनचा एक, या हायड्रोजनचे 2, सॉरी हायड्रोजनचा एक, बोरॉनचा एक, टोटल किती झाले? याचं व्हॅकंट ऑर्बिटल आहे. आणि ऍटम किती आहेत बरं ब्रिज बॉन्ड मध्ये? हा बोरॉन एक, हायड्रोजन एक आणि हा बोरॉन. म्हणजे किती ऍटम झाले? 3 ऍटम. आणि इलेक्ट्रॉन किती? इलेक्ट्रॉन किती? म्हणून याला बॉन्डला, हा जो बॉन्ड तयार झाला याला म्हटलं जातं 3C2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. काय म्हणतात ह्यालाच? सीचा अर्थ असतो सेंटर. काय असतो सीचा अर्थ? किती सेंटर आहेत तुमच्याकडे? 3 सेंटर. बोरॉन एक, हायड्रोजन एक, हा बोरॉन एक. कळतंय? 3 सेंटर. किती सेंटर? 3 सेंटर. आणि त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती? म्हणून काय म्हणायचं त्याला? 3C2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. काय डाऊट? नक्की कळलंय का? 100%. तिकडे लिहू का पुढे थोडं? इथे लिहितो पहा. काय म्हणतो ह्यालाच आपण? 3C2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. म्हणजेच काय अर्थ काय याचा? 3 सेंटर 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. 3 सेंटर 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. म्हणजे त्याच्यात 3 सेंटर आहेत आणि इलेक्ट्रॉन किती आहेत? वरचा पण कोणता आहे बरं? हा पण बनाना बॉन्ड आहे का? ब्रिज बॉन्ड आहे का? त्यालाच बनाना बॉन्डलाच ब्रिज बॉन्ड म्हणतो आपण. ठीक आहे. प्रत्येक ब्रिज बॉन्ड बनाना बॉन्ड. ठीक आहे. जो शेप बनाना सारखा दिसेल त्याला काय म्हणायचं? बनाना बॉन्ड. जो दिसणार नाही त्याला काय म्हणायचं? फक्त ब्रिज बॉन्ड. ठीक आहे. बोला किती ऍटम्स आहेत? म्हणजे 3C. आणि किती इलेक्ट्रॉन? 1 आणि 2. 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. काय डाऊट? इथपर्यंत कळलेलं आहे का? नक्की. आता इकडे या. कुठे येऊ सर? हे काय इकडं? इथे या. हा बोरॉन आणि हायड्रोजन मध्ये. या बोरॉन आणि हायड्रोजन मध्ये किती ऍटम्स आहेत? आणि इलेक्ट्रॉन किती आहे? इलेक्ट्रॉन किती आहेत? ऍटम किती? 2. इलेक्ट्रॉन किती? म्हणून हा बॉन्ड कोणता झाला? 2C2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. काय डाऊट? काय डाऊट? समजले?
कारण ऍटम किती आहेत 2 आणि इलेक्ट्रॉन किती 2, म्हणून 2C 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. कळतंय समजतंय 100% जायचंय का पुढे. हा कोणता बॉन्ड आहे 3C 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड आणि हा कोणता आहे. काय डाऊट अहो इथपर्यंत काय डाऊट नक्की जाऊ का पुढे. आता पहा क्वेश्चन काय इन B2H6 give the number of 2C 2 electron bonds 3C 2 electron bond. काय विचारलं त्यांनी B2H6 मध्ये 2C 2 इलेक्ट्रॉन असणारे बॉन्ड किती आहेत आणि 3C 2 इलेक्ट्रॉन असलेले बॉन्ड पहा बरं. हा कोणता आहे हा पण कोणता असेल हा कोणता असेल. टोटल किती झाले टोटल 2C 2 इलेक्ट्रॉन किती 4 आणि 3C 2 इलेक्ट्रॉन हा एक वरचा आणि खालचा दुसरा किती झाले टोटल. काय डाऊट एवढा सिंपल प्रश्न तुम्हाला ऑलरेडी विचारलेला आहे मेन्सला JEE ऍडव्हान्सला मेन्सला. काय डाऊट CET ला वगैरे असले प्रश्न विचारले जाऊ शकतात. काय डाऊट नक्की का कळाले. आता पहा ऍटम किती आणि इलेक्ट्रॉन किती तिघांमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि इथं दोघांना एक आणि तिघांना इथे डिवाइड करायला लागेल म्हणजे इलेक्ट्रॉन काय तिथे कमी आहेत म्हणून ह्यालाच काय म्हणू शकतो आपण इलेक्ट्रॉन डेफिशियंट बॉन्ड. काय म्हणू शकता ह्यालाच तुम्ही कळलंय. नावं काय काय झाली ब्रिज बॉन्ड बनाना बॉन्ड 3C 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड किंवा त्यालाच काय म्हणू शकता तुम्ही कारण इलेक्ट्रॉन काय आपल्याकडे इथे कमी इलेक्ट्रॉन डेफिशियंट बॉन्ड. कोणता बॉन्ड याच्यात काही डाऊट वरचा पण काय तुमचा इलेक्ट्रॉन डेफिशियंट बॉन्ड. कळतंय समजतंय का काय चाललंय कळतंय नक्की इथपर्यंत काही डाऊट 100% अहो कळतंय का जाऊ का पुढे. आता पहा आपल्याला याची जॉमेट्री काढायची. काय काढायची आपल्याला याची बोरॉनचं हायब्रिडायझेशन काय असेल काय वाटतं तुम्हाला किती बॉन्ड केलेत बोरॉननी 1 2 आणि 3 बॉन्ड म्हणजे 3 बॉन्ड म्हणजे हायब्रिडायझेशन. सर हा बॉन्ड हे वॅकंट ऑर्बिटल आहे याला घ्यायचं नाही. हायब्रिडायझेशन काय आलं बोरॉनचं या बोरॉनचं पण किती येईल जर sp2 हायब्रिडायझेशन आहे कंपाऊंड प्लेनर असेल का नॉन प्लेनर असेल. थांबा sp2 नाही sp 1 2 3 थांबा त्याला घ्यायचंय. थांबा इकडं नका इथे घेऊयात मग लक्षात येईल पटकन. आता पहा कंपाऊंड काय तयार झाला आपला इथे काढतोय पहा इथंच घ्या बी किती एच आहेत 2 3 एच बी एच इथं पण बॉन्ड झालाय इथं पण बॉन्ड झालाय बरोबर आलंय का. हा ब्रिज बॉन्ड पण बॉन्ड आहे ना ठीक आहे. आता हायब्रिडायझेशन सांगा बोरॉनचं. याचं हायब्रिडायझेशन काय आलं काय डाऊट दोघांचं हायब्रिडायझेशन काय आलं याला पण मोजायचं ब्रिज बॉन्डला पण मोजायचं ठीक आहे. sp3 याचं पण काय आलं हायब्रिडायझेशन काय आलं काय डाऊट. याच्या आधी आपल्याकडे CH4 नावाचा कंपाऊंड होता कोणता होता याचं सुद्धा हायब्रिडायझेशन काय होतं sp3 होतं. याचं सुद्धा हायब्रिडायझेशन काय होतं हायब्रिडायझेशन त्याचं सुद्धा आणि मॉलिक्यूल कसा होता कार्बन एक हायड्रोजन वरती दुसरा इकडे तिसरा इकडे चौथा हायड्रोजन कुठे होता मागे होता. कुठे होता बिलो दी प्लेन किंवा अबाव दी प्लेन बिलो दी प्लेन म्हणत आपण ओके मागच्या साईडला.
3 कुठे होते? एका प्लेन मध्ये, आणि एक कुठं होता? कळतंय? म्हणजे सगळे मॉलिक्यूल तुमचे एकाच प्लेन मध्ये, म्हणजे मॉलिक्यूल इज नॉन प्लेनर. मॉलिक्यूल काय झालं तुमचा? हायब्रिडायझेशन काय होतं? sp3 होतं, म्हणून कसा होता हा? नॉन प्लेनर. कसा होता हा? हा sp3 असल्यावर नॉन प्लेनर आहे. मग हा पण sp3 असल्यावर काय असेल? कंपाऊंड कसा असेल हा? काय डाऊट? अहो काय डाऊट? हायब्रिडायझेशन काय त्याचं? sp3. हायब्रिडायझेशन काय त्याचं? कंपाऊंड कसा? प्लेनर का? B2H6 इज नॉन प्लेनर. सर नॉन प्लेनर कसा? पहा, हा बोरॉन तुमचा जसा की बोर्डवर काढलाय. बोरॉन काय केलं आपण? इथंच काढतो लगेच. पहा, बोरॉन, बोरॉन, पहा दोन्ही पण कुठे आले? बोर्डवर आले. हे दोन हायड्रोजन कुठे आले? बोर्डवर. हे सुद्धा हायड्रोजन तुमचे बोर्डवर आले. मात्र हा जो काही ब्रिज बॉन्ड असेल ना इथला, हा असा, हा जो काही तुमचा ब्रिज बॉन्ड असणार आहे, हा अशा पद्धतीने, आणि दुसरा कुठे असणार? असा इकडे असणार. बरोबर का? चुकलं ना सर? पेन बदलू का? हा दुसरा ब्रिज बॉन्ड. एक ब्रिज बॉन्ड जो असेल तुमचा तो प्लेनच्या पुढे असणार. कुठे असणार? म्हणजे हे बोरॉन आणि हे इकडचे दोन हायड्रोजन ह्या बोर्डवरती. वरचा जो आहे ना तो असा पुढे येईल इकडून असा, आणि हा जो रेड कलर आहे तो मागून जाईल असा. कळतंय? फॉर एक्झाम्पल समजा ही बुक आहे. ही काय? समजा बुक आहे. बोरॉन, बोरॉन, हायड्रोजन, 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 हायड्रोजन. ठीक आहे? हे तसेच असणार. फक्त जो ब्रिज बॉन्ड आहे ना, हा वरचा ग्रीन कलर, तो अशा पद्धतीने असेल इकडून, आणि दुसरा इकडून बॅक साइडने असेल. कसा असेल? कळतंय? नक्की सगळे ह्या प्लेनवर, एक पुढून, एक कुठून असेल असा ब्रिज बॉन्ड तुमचा पुढून, आणि दुसरा ब्रिज बॉन्ड तुमचा असा बॅक साइडने. कळतंय? नक्की कळतंय? अहो कळतंय का? 100% स्ट्रक्चर लक्षात आले? हा कुठं असेल तुमचा? अबाव दी प्लेन. कुठे असेल हा? अबाव दी प्लेन. आणि हा कुठं असेल तुमचा? बिलो दी प्लेन. काय डाऊट? काय डाऊट? समजते? बोरॉन, हायड्रोजन, 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 एक ब्रिज बॉन्ड, दुसरा ब्रिज बॉन्ड. समजले? नक्की कळाले? 3D मध्ये इमॅजिन करा. आता पहा, नंबर ऑफ बॉन्ड्स इन प्लेन. प्लेन मध्ये, एका प्लेन मध्ये किती बॉन्ड्स आहेत? एका प्लेन मध्ये किती बॉन्ड्स आहेत? मॅक्झिमम किती बॉन्ड असतील? एक. थांबा, नंबर ऑफ बॉन्ड्स ना, ऍटम. नंबर ऑफ atoms in a plane. Number of atoms in a plane. एका प्लेन मध्ये किती ऍटम असतील? हा बोरॉन बोर्डवर आहे. हा सुद्धा बोरॉन. हा हायड्रोजन बोर्डवर. हा सुद्धा, हा सुद्धा, हा सुद्धा, हा बोर्डच्या, आणि हा बोर्डच्या. मग एका बोर्डवरती किती ऍटम आले टोटल? 1 2 3 4 5 6. किती ऍटम आले टोटल? 6. कसे आले कळलंय का? 6 कसे आले कळले? नक्की किती ऍटम आले टोटल? याच्यात काय डाऊट? 6 कसे आले कळलंय का? नक्की समजलंय? आता तुमच्याकडे पहा, बॉन्ड लेंथ कम्पेअर करायची आपल्याला. काय कम्पेअर करायची आता? सर कोणाची बॉन्ड लेंथ कम्पेअर करायची? पहा, बॉन्ड लेंथ. तुमच्याकडे दोन प्रकारचे बॉन्ड आहेत. एक BH चा तुमचा कोणता? BH बॉन्ड कोणता आहे तुमचा? ब्रिज बॉन्ड वाला. कोणता आहे तुमचा? कोणता आहे तुमचा? ब्रिज बॉन्ड वाला. आणि दुसरा BH बॉन्ड कोणता आहे तुमचा? हा ऍटम मध्ये सेंटरला. याला काय म्हणणार? याला काय म्हणणार? हा बॉन्ड कोणता आहे? टर्मिनल बॉन्ड. कोणता बॉन्ड आहे? म्हणजे एक तुमच्याकडे काय ब्रिज बॉन्ड, आणि दुसरा कोणता आहे तुमच्याकडे?
दोघांमध्ये कोणता बॉन्ड मोठा असेल? दिसतंय नाही तर बॉन्ड मोठा कोणता असेल? ब्रिज बॉन्ड काय असणार? हा एवढा आहे ना, हा एवढाच आहे, कळतंय का? मोठा कोणता आहे? मोठा कोणता आहे? काय डाऊट? मोठा कोणता असेल? ब्रिज बॉन्ड. काय डाऊट? काय डाऊट? नक्की कळलंय? नेक्स्ट पहा, बॉन्ड एनर्जी. बॉन्ड एनर्जी, दोन बॉन्ड आहेत तुमच्याकडे. एक BH चा बॉन्ड आहे जो काय तुमचा ब्रिज आहे, आणि दुसरा कोणता आहे तुमचा BH चा बॉन्ड जो काय आहे तुमचा. कोणाला तोडायला एनर्जी जास्त लागेल? ब्रिज बॉन्डला तोडायला एनर्जी. का बरे? इथे पहा बरे, एकच बॉन्ड तोडायचा आहे. इथं हा पण तोडायचा आहे आणि आपण तोडायचं. कळतंय? कळतंय का? हा ब्रिज बॉन्ड आहे ना अख्खा तुमचा, इथे एकच बॉन्ड तोडायचा तुम्हाला टर्मिनलला. इथे तुम्हाला हा पण तोडायचा आहे, हा पण तोडायचा आहे. एनर्जी काय होईल तुमच्याकडे? जास्त लागेल. म्हणजे एनर्जी कोणाची जास्त असते? ब्रिज बॉन्ड. कोणापेक्षा? टर्मिनल पेक्षा. कोणापेक्षा? काय डाऊट? नक्की का? अहो कळलंय का? इथपर्यंत नाही कळलं परत सांगायचं, विचारा पटकन. सगळं कळलंय? जाऊ पुढे. नक्की का? आता नेक्स्ट, इलेक्ट्रॉन डेन्सिटी. काय आपल्याकडे? तुमच्याकडे दोन प्रकारचे बॉन्ड आहे. एक कोणता आहे? 2C 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड, आणि दुसरा कोणता आहे तुमचा? 3C 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. काय डाऊट? तुमच्याकडे किती प्रकारचे बॉन्ड आहेत टोटल? दोन प्रकारचे बॉन्ड आहेत. पहिला कोणता आहे? 3C 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड, आणि दुसरा कोणता आहे? 2C 2 इलेक्ट्रॉन. कुठे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त आहे? या बॉन्ड मध्ये काय? 3 ऍटम्स आणि 2 इलेक्ट्रॉन. तिघांमध्ये दोघांना वाटायचं. दोघांमध्ये दोघांना वाटायचं. जास्त कुठे? 2C 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय? काय डाऊट? काय डाऊट? कसं आलंय? अँगल. ठीक आहे, तुमच्याकडे दोन प्रकारचे अँगल त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. पहिला कोणता आहे? ब्रिज बॉन्ड मधला अँगल, दोन ब्रिज बॉन्ड मधला अँगल, आणि दुसरा दोन टर्मिनल बॉन्ड मधला अँगल. दोन प्रकारचे अँगल तयार झालेत. इथे एक झालाय, याला मी म्हणतो फॉर एक्झाम्पल θ1. काय म्हणलो याला मी? आणि दोन ब्रिज बॉन्डच्या मधला जो अँगल आहे त्याला मी म्हटलो θ2. काय म्हणलो त्याला मी? अँगल थिटाने दाखवतात, बरोबर? ट्रिग्नोमेट्री असं काहीतरी होतं, तुम्हाला आठवतंय का? नक्की. असं बिल्डिंग कडे बघायचं होतं, पुढं अँगल काढायचं. दोन टर्मिनल ऍटम मधला अँगल काय म्हटलं त्याला मी? दोन ब्रिज बॉन्ड मधला अँगल त्याला काय म्हणलो मी? कोणता अँगल मोठा असेल? θ1 का θ2? आणि का? हा, θ1 मोठा का θ2 मोठा? सेम नसतील. हा टर्मिनल आहे, हा बनाना बॉन्ड आहे. सेम कस काय असतील? सेम तर नाहीये, हे मीच सांगतो, सेम नाहीये. हा, θ2 मोठा. कोणता मोठा? नाही. मोठा कोणता आहे तुमचा? हा, सांग बरं का? θ1 इज ग्रेटर दॅन θ2. का? उलट लिहू का? θ2 θ1. मोठा कोणता तुमचा? θ1. θ1 जिथं आहे तिथं अँगल, तिथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी किती आहे? जास्त. इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय तिथे? पहा, θ1 इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय? खूप. इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असेल तर ते इलेक्ट्रॉन एकमेकांना काय करतील? रिपेल करतील. जर इलेक्ट्रॉनने रिपल्शन केलं तर बॉन्ड अँगल काय होईल तुमचा? वाढेल. इथे रिपल्शन कमी आहे, ते ऑलरेडी लांब येते एकमेकांपासून. एकमेकांमध्ये रिपल्शन नाही, बॉन्ड अँगल आहे तेवढाच राहील. इथे मात्र रिपल्शन मुळे बॉन्ड अँगल तुमचा वाढेल. बॉन्ड अँगल काय होईल तुमचा? काय डाऊट? समजतंय? नक्की? काय डाऊट? असं का आलं? बिकॉज
because of repulsion due to high electron density. हाय इलेक्ट्रॉन, काय डाऊट? सगळे पॉइंट्स कळलेत का? वाचून घ्या, कोणता परत सांगायचंय मला विचारा. ओके, एका B2H6 मध्ये एवढ्या डिटेल्स आहेत. असे आपल्याला बरेच एक्झाम्पल पाहिजे. काय डाऊट ह्याच्यामध्ये? काय डाऊट ह्याच्यामध्ये? अँगल मोठा कोणता असतो तुमचा? टर्मिनल बॉन्ड्स मधला अँगल का असतो? मोठा असतो. कोणापेक्षा? ब्रिजिंग बॉन्ड्स पेक्षा. कळतंय? समजतंय? नक्की घ्या बरं लिहून पटकन. नेक्स्ट काय आपल्याकडे? टाइप्स ऑफ ब्रिज बॉन्ड. काय आपल्याकडे? टोटल त्या ठिकाणी 2 टाइपचे ब्रिज बॉन्ड असतात. किती टाइपचे ब्रिज बॉन्ड आहेत तुमच्याकडे? किती टाइपचे ब्रिज बॉन्ड आहेत? 2 टाइपचे ब्रिज बॉन्ड असतात. किती टाइपचे ब्रिज बॉन्ड आहेत? किती टाइपचे आहेत ब्रिज बॉन्ड तुमच्याकडे? 2 टाइपचे ब्रिज बॉन्ड आहेत. पहिला ऑलरेडी आपण पाहिलाय. कोणता? पहिला जो बॉन्ड आहे त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन डेफिशियंट बॉन्ड. कोणता बॉन्ड? म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय असतात? कमी असतात, बरोबर. आणि कोणता असतो हा? 3C2 इलेक्ट्रॉन बॉन्ड, बरोबर का? कोणता बॉन्ड असतो हा? काय डाऊट? एक असतो इलेक्ट्रॉन डेफिशियंट बॉन्ड आणि दुसरा असतो तुमचा कोऑर्डिनेट ब्रिज बॉन्ड. दुसरा काय असतो तुमचा? कोऑर्डिनेट ब्रिज बॉन्ड. दुसरा काय असतो तुमचा? कोऑर्डिनेट. हे कोण तयार करतात? इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. कोण तयार करतात हे? फॉर्म्ड बाय इलेक्ट्रॉन, लिहू नका थांबा, इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. कोण तयार करता हा? कोण तयार करता हा? हा जो कोऑर्डिनेट ब्रिज बॉन्ड असतो ना, हा असतो तुमचा 2C2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. कोणता असतो हा? कळतंय? आणि हा कोण तयार करता? तर स्पेसिस हॅव्हिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हॅव्हिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ज्यांच्याकडे असते ते हा कोऑर्डिनेट ब्रिज बॉन्ड तयार करतात. स्पेशली त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात तुमचे हॅलोजन्स. कोण असतात इन्क्लूड तुमच्याकडे? कोण इन्क्लूड असतात तुमच्याकडे? कोण इन्क्लूड असतात तुमच्याकडे? 2 प्रकारचे ब्रिज बॉन्ड. पहिला कोणता? इलेक्ट्रॉन डेफिशियंट बॉन्ड. दुसरा कोणता? तुमचा कोऑर्डिनेट ब्रिज बॉन्ड. दुसरा कोणता? तुमचा कोऑर्डिनेट B2H6. आत्ताच आपण पाहिलाय. कोणता आहे बरं हा? 3C2 इलेक्ट्रॉन बॉन्ड, बरोबर. मॉलिक्यूल प्लेनर असतो का नॉन प्लेनर? नॉन प्लेनर मॉलिक्यूल. नॉन प्लेनर मॉलिक्यूल. हायब्रिडायझेशन काय असतं त्याचं? sp3. जॉमेट्री काय असेल? टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल जॉमेट्री. काय डाऊट? ह्याचे सगळे डिटेल्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत, बरोबर का? कोणत्या टाइपचा बॉन्ड आहे हा? आणि 3C2 इलेक्ट्रॉन बॉन्ड किंवा इलेक्ट्रॉन डेफिशियंट बॉन्ड. 2 टाइप पैकी कोणता आहे हा? सर हे कोऑर्डिनेट ब्रिज बॉन्डचं एक्झाम्पल द्या ना. देऊ ना. नंबर ऑफ ऍटम्स इन प्लेन किती असतात B2H6 मध्ये? 6. ऑलरेडी लिहिलंय. हे काय तुम्हाला लिहायची गरज? हे काय लिहायची गरज नाही तुम्हाला. नेक्स्ट, याचं स्ट्रक्चर काढायला जमेल का? जसा B2H6 काढला तसाच काय काढायचा आहे? Al2H6. जमेल का काढायला? नक्की. नेक्स्ट पुढे कोण आहे तुमच्याकडे? Al2Cl6. Al2Cl6 हा सुद्धा डायमर आहे. काय हा तुमचा? कोणाचा डायमर असेल बरं? AlCl3 असलं काय पाहिलं का आपण? AlCl3 कुठे पाहिलं बरं? रिएक्शन मध्ये पाहिलं होतं, बरोबर. लुईस ऍसिडचं काम करायचं. याचा डायमर कोण आहे तुमचा? Al2Cl3. आता चेक करा पहा. Al त्याला किती क्लोरीन? हा गॅसियस स्टेट मध्ये असतो. कोणत्या स्टेट मध्ये असतो? आणि इथे एक क्लोरीन. काय डाऊट? याच्यामध्ये काही डाऊट? जाऊ का पुढे? पहा, ॲल्युमिनियम
किती क्लोरीन? 2 आणि 3 क्लोरीन. काय डाऊट? क्लोरीन कडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. क्लोरीन कडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात का? किती झाले पहा, 1 2 3 4 5 6 7 8. ओके, याच्याकडे सुद्धा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहे. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असणार. काय डाऊट? काय डाऊट? समजतंय? कोण तयार करतं बरं हा बॉन्ड? कोण तयार करतं? कोऑर्डिनेट बॉन्ड कोण करतं? इलेक्ट्रॉन स्पेसिस हॅव्हिंग लोन पेअर ऑफ, स्पेशली कोण असतं त्याच्यामध्ये? हॅलोजन. हॅलोजन आहे का? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिसते का? म्हणजे काय होऊ शकतो इथे? कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होऊ शकतो. कोणता बॉन्ड तयार होऊ शकतो? कोणता बॉन्ड तयार होऊ शकतो? कोणता बॉन्ड तयार होऊ शकतो तुमचा? कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होऊ शकतो. मग हा क्लोरीन काय करतो? त्याचे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ना, लोन पेअर इलेक्ट्रॉन, लोन पेअर मधले 2 इलेक्ट्रॉन तो काय करतो? या अल्युमिनियम सोबत बॉन्ड तयार करण्यासाठी वापरतो. दोन्ही इलेक्ट्रॉन कोणी दिले? क्लोरीनने. कोणी दिले दोन्ही? जो देतो त्याला काय म्हणतो आपण? डोनर. जो घेतो त्याला काय म्हणतो आपण? एक्सेप्टर. दोन्ही एकच स्पेसिस येतेच, म्हणून बॉन्ड कोणता? कोऑर्डिनेट बॉन्ड. कळतंय? आणि कोऑर्डिनेट जोडलेला आहे म्हणून जोडणारा कोऑर्डिनेट बॉन्ड, म्हणून त्याला म्हटलं आपण कोऑर्डिनेट ब्रिज बॉन्ड. काय म्हणतो त्याला आपण? कोऑर्डिनेट. 2 मॉलिक्यूलला जोडणारा कोऑर्डिनेट बॉन्ड काय म्हणतो त्याला आपण? कोऑर्डिनेट. सेम वे हा पण क्लोरीन काय करेल? इलेक्ट्रॉन ही जे आहे ती यूज करून या अल्युमिनियम सोबत ब्रिज बॉन्ड तयार करेल. जोडले का 2 मॉलिक्यूल? जोडले का 2 मॉलिक्यूल? बॉन्ड कोणता आहे हा? कोऑर्डिनेट ब्रिज बॉन्ड. बॉन्ड कोणता आहे? कोऑर्डिनेट. काय डाऊट ह्याच्यामध्ये? आणि कसा आहे तो? 2C. दोन्ही इलेक्ट्रॉन भले क्लोरीनचे आहेत पण किती आहेत ते? 2 इलेक्ट्रॉन. ऍटम किती? 2. ऍटम किती? 2. काय डाऊट? समजा मी याचं हायब्रिडायझेशन काढायचंय मला. काय काढायचं याचं? कोणाचं? अल्युमिनियमचं. कोणाचं हायब्रिडायझेशन काढायचं मला? कोणाचं हायब्रिडायझेशन काढायचं आहे? एकच मिनिट. कोणाचं काढायचं मला? अल्युमिनियम. बोला काय येईल? किती बॉन्ड आहेत? 1 2 3 4. 4 बॉन्ड म्हणजे याचं सुद्धा हायब्रिडायझेशन बोला. sp3 हायब्रिडायझेशन. याचा अर्थ तो नॉन प्लेनर. कंपाऊंड कसा असेल? कसा असणार आहे कंपाऊंड? नॉन प्लेनर असणार. कसा असणार कंपाऊंड? हा सगळा कंपाऊंड म्हणतो. ठीक आहे, इथे लिहू का मध्ये दोघांच्या? कंपाऊंड कसा असेल हा? कसा असेल हा? नॉन प्लेनर. अजून जॉमेट्री टेट्राहेड्रल. sp3 म्हणजे कसं? अख्खा टेबल दिलाय तुम्हाला बरोबर का? टेबल मध्ये आपण पाहिले ऑलरेडी. टेट्राहेड्रल जॉमेट्री. काय डाऊट? काय डाऊट? नॉन प्लेनर आहे म्हणजे एक क्लोरीन कुठे असेल? पुढे, आणि एक क्लोरीन तुमचा मागे. एका प्लेन मध्ये किती ऍटम्स? 1 2 3 4 5 6. 2 अँगल. हा अँगल मोठा का हा अँगल मोठा? θ1 मोठा का θ2 मोठा? θ1 तुमचा काय असणार? ग्रेटर असणार. कळतंय? हा बॉन्ड मोठा ब्रिज बॉन्ड का टर्मिनल बॉन्ड मोठा? ब्रिज बॉन्ड मोठा. कोणता बॉन्ड मोठा? एनर्जी कोणत्या बॉन्डची जास्त? टर्मिनल बॉन्डची एनर्जी जास्त का ब्रिज बॉन्डची जास्त? ब्रिज बॉन्डची एनर्जी जास्त असणार. काय डाऊट? काय डाऊट? बॉन्ड लेंथ जास्त कोणाची? ब्रिज बॉन्डची का टर्मिनल बॉन्डची? ब्रिज बॉन्डची बॉन्ड लेंथ काय असणार? काय डाऊट? समजतंय? नक्की? हा तुमचा अख्खा ब्रिज बॉन्ड, हा खालचा तुमचा ब्रिज बॉन्ड. काय डाऊट? नक्की कळाले? नेक्स्ट काय तुमच्याकडे? BeH2 आणि बाहेर Na, म्हणजे खूप सारे BeH2 मॉलिक्यूल एकमेकांना जोडलेत. 2 जोडले तर काय म्हणतो त्याला आपण? 2 मॉलिक्यूल एकमेकांना जोडले तर काय म्हणतो त्यांना आपण? बोल की, काय म्हणतो त्यांना आपण? डायमर. 2 जोडले तर काय म्हणतो त्याला आपण? आणि खूप सारे जोडले तर काय म्हणतो त्याला आपण? म्हणजे हा मॉलिक्यूल काय तुमचा? पॉलिमर आहे. कोणता आहे हा मॉलिक्यूल? Be. किती एच आहेत? किती एच आहेत? ओके, एक एच, दुसरा एच. Be किती एच आहेत? एक एच, दुसरा एच. Be किती एच आहेत? एक एच, दुसरा एच. Be किती एच आहेत? एक एच,
दुसरा H. कळतंय का? असे खूप सारे मॉलिक्युल्स आहेत, एकमेकांना काय झालेत ते जोडले गेलेत, बरोबर का? हा हायड्रोजन काय करेल, इथून इथे ब्रिज बॉन्ड तयार करेल. काय करेल, इथून इथे असा, आणि हा हायड्रोजन इथे ब्रिज बॉन्ड तयार करेल. कळतंय? नक्की. हे परत इकडे असतील त्याला ब्रिज बॉन्ड करतील. हे अशा पद्धतीने तुमचा मॉलिक्यूल हा तयार होईल. कळतंय का? अहो कळतंय का? बेरिलियम मध्ये असतं वॅकंट ऑर्बिटल. काय असतं बेरिलियम मध्ये? वॅकंट ऑर्बिटल असतं. म्हणजे कोणत्या टाईपचा ब्रिज बॉन्ड असेल हा? इलेक्ट्रॉन डेफिशियंट ब्रिज बॉन्ड. हा हॅलोजन आहे का? हायड्रोजन. इलेक्ट्रॉन पेअर आहे का? मग कोणता झाला? 3C 2E बॉन्ड. 3C 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. कळतंय? नक्की कळतंय? काय डाऊट? म्हणजे तो खरं तर असा आहे. कसा आहे हा? असा पण नाही. थांब जरा व्यवस्थित काढू का अजून? पुढच्या पेजवर काढतो. पहा कसा आहे तो. BeH BeH. ठीक आहे, अशा पद्धतीचं तुमचा आहे हा बॉन्ड. इथून असा हा एक झाला, बरोबर, आणि इथून असा हा दुसरा झाला. लयच विचित्र झाला का? थांबा, चुकलं. ठीक आहे, हा हायड्रोजन आणि बोरॉनचं काय असणार या ठिकाणी? वॅकंट ऑर्बिटल. असा हा एक झाला, बरोबर. कळतंय? नक्की. हा हायड्रोजन याचा नाही, दोन्ही पण ह्याचेच, आणि हा दुसरा ब्रिज बॉन्ड होईल तुमचा अशा पद्धतीने. कळतंय? किती झाले? 2. किती झाले तुमचे? समजले? आता पहा, इथे पण काय असेल तुमचा? BE असणार. आता पहा, 1 BeH2 मॉलिक्यूल, 1 BeH2 मॉलिक्यूल फॉर्म्स किती ब्रिज बॉन्ड तयार करतो रे तो? एक BeH2 चा मॉलिक्यूल, BeH2 चा मॉलिक्यूल, BeH2 हा घ्या, BeH2. पहा, 1 2 3 4. BeH2 या हायड्रोजनने 1 केला, या हायड्रोजनने 2 केला, बेरिलियमने 3 4. कळतंय? किती बॉन्ड तयार होतात? फॉर्म्स 4 ब्रिज बॉन्ड्स. काय डाऊट? फॉर्म्स 4 ब्रिज. हायब्रिडायझेशन काय येईल बरं? संपला विषय. काय डाऊट? मग sp3 हायब्रिडायझेशन आलं म्हणजे पोलार का नॉन पोलार? मॉलिक्यूल कसा आहे? नॉन प्लेनर, सॉरी नॉन प्लेनर. आणि बॉन्ड कोणता आहे? 3C 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. काय डाऊट? अहो काय डाऊट इथपर्यंत? पुन्हा सांगायचंय? नक्की का? याला अजून एक नाव देऊ शकता या बॉन्डला तुम्ही. या बोरॉनचा बेरिलियमचा हायब्रिडायझेशन काय? sp3. हायड्रोजनचं काय? S. आणि ह्या बेरिलियमचं काय परत? म्हणजे कोणता बॉन्ड झाला? sp3s sp3. ओके, और sp3s sp3 बॉन्ड. काय डाऊट? हायड्रोजन मध्ये फक्त s ऑर्बिटल नसतं ना. ठीक आहे, तो एकच बॉन्ड तयार करू शकतो हायड्रोजन. ठीक आहे, समजतंय? ब्ल्यू तो ब्रिज बॉन्ड आहे. ठीक आहे, इकडचेच इलेक्ट्रॉन तिथे वापरलेत फक्त. काय डाऊट? नक्की कळाले? घेऊ का पुढे? BeH2 एन टाइम झालाय, BeH2 एन टाइम झालेला आहे हा ऑलरेडी, बरोबर. पडू का हा? एकच मिनिट थांबा. नेक्स्ट काय आपल्याकडे? मगाचा काय होता रे? BeH2 पॉलिमर होता ना. काय होता तो? पॉलिमर. आता हा काय तुमचा? डायमर. काय हा? कोणाचा डायमर आहे?
BeH2 चा काय हा डायमर. Be2H4. किती Be आहेत तुमच्याकडे? किती Be आहेत? 2. Be काय डाऊट? अहो काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की. किती हायड्रोजन? 4. 1 2 3 4. काय डाऊट? हा एक BeH2, हा दुसरा BeH2. अहो काय डाऊट? नक्की 100%. जाऊ का पुढे? आता ब्रिज बॉन्ड तयार करायचं. काय करायचं आपल्याला? बोला. हा काय होईल? इथून इथे असा एक ब्रिज बॉन्ड झाला. अहो झाला का? नक्की. आणि हा इथून हा असा दुसरा ब्रिज बॉन्ड झाला. काय डाऊट? काय डाऊट? नक्की. आता पहा, सिंपल स्ट्रक्चर काढतो अजून. BeH BeH कुठं जोडलाय? इथे जोडलाय एक आणि दुसरा इथे जोडलाय. बोला बेरिलियमचं हायब्रिडायझेशन काय येईल? 1 2 3 बॉन्ड. किती बॉन्ड झाले आता? 3 बॉन्ड म्हणजे हायब्रिडायझेशन sp2. sp2 म्हणजे प्लेनर का नॉन प्लेनर? प्लेनर. sp2 म्हणजे कसा असणार? प्लेनर. आणि बॉन्ड कोणता? sp2s sp2. कळतंय? बॉन्ड कोणता असणार? कळतंय? समजतंय का हो? जाऊ का पुढे? घ्या लिहून. पहा, बोला बॉन्ड कोणता आहे तुमचा? 3C2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. किंवा काय म्हणू शकता तुम्ही ह्याला? sp2s sp2 बॉन्ड. बोला हायब्रिडायझेशन काय त्याचं? sp2 ऑलरेडी लिहिलं. चला ह्याच्यावर. प्लेनर का नॉन प्लेनर? प्लेनर. आणि जॉमेट्री ट्रायगोनल प्लेनर. कळतंय का? काय डाऊट? कोणता झाला हा? B2H4. कोण झाला हा? B2. नेक्स्ट काय तुमच्याकडे? Be2Cl4. हा पण डायमर आहे. काय हा पण तुमचा? कोणाचा डायमर आहे बरं? BeCl2 चा डायमर. डायमर म्हणजे किती मॉलिक्यूल एकत्र आलेत? अहो डायमर म्हणजे किती मॉलिक्यूल आलेत? काय डाऊट? किती मॉलिक्यूल एकत्र आलेत? कोणत्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो? कोणत्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो? पहा, BeCl2 चा डायमर. Be इथे एक Cl, हा दुसरा Cl. Be एक Cl, दुसरा Cl. क्लोरीन कडे काय असतात? क्लोरीन कडे काय असतात? असतात का? त्याचा वापर तो कुठे करेल? ब्रिज बॉन्ड तयार करायला. आणि कोणत्या टाईपचा ब्रिज बॉन्ड असेल मग? कोऑर्डिनेट ब्रिज बॉन्ड. कुठे होईल कोऑर्डिनेट ब्रिज बॉन्ड? इथे पहिला आणि इथे दुसरा. बेरिलियमचं हायब्रिडायझेशन 1 2 3 बॉन्ड म्हणजे sp2. क्लोरीनचं हायब्रिडायझेशन आता sp कस काय? s कस काय? क्लोरीनचं s कुठे असतं? 1 2 3 4. 1 2 3 4. 4 म्हणजे sp3. आणि याचं काय? sp2 sp3 sp2. कळतंय? समजतंय? नाही लिहिलं तरी चालेल. हे काय तुम्हाला विचारणार नाहीये. फक्त लक्षात ठेवा. किती बॉन्ड आहेत? 1 2 2 बॉन्ड 2 लोन पेअर. टोटल झाले 4. म्हणून sp. कळतंय? नक्की. आता किती बॉन्ड झाले बेरिलियमला? 1 2 3. sp2. प्लेनर का नॉन प्लेनर? कंपाऊंड कसा असेल तुमचा? आणि ब्रिज बॉन्ड कोणता आहे तुमचा? कोऑर्डिनेट कोणता आहे? कोऑर्डिनेट ब्रिज बॉन्ड. काय डाऊट? अहो काय डाऊट? कोणता आहे तुमचा? कोऑर्डिनेट ब्रिज बॉन्ड. समजले? अयो ब्राईट बॉन्ड झाला. जी राहिला का मध्ये? सर काय चाललंय? GE बस का? चुकून मध्ये जी तुमचा राहिला होता. ब्रिज बॉन्ड. सर वेगळेच पूल बांधून राहिले तुम्ही तर. हा श्रेयत आहे. बोला काय झालं? नेक्स्ट काय तुमच्याकडे? I2
Cl6. हा पण काय तुमचा ICl3 चा डायमर. ICl3 चा काय बनला तुमचा ICl. काय डाऊट? हे काय I2? I2 काय डाऊट? अहो काय डाऊट? पहा किती I आणि किती Cl? 6 Cl. किती Cl तुमचे? 1 Cl, 2 Cl, 3 Cl. 1 Cl, 2 Cl, 3 Cl. झाले का 6? क्लोरीन कडे काय? क्लोरीन कडे काय? तिकडे काही गरज नाही द्यायची. ठीक आहे, मग द्या, पण ते ब्रिज बॉन्ड मध्ये नाही येत. बोला इथे काय होईल तुमचा? इथे काय होईल तुमचा? कोणत्या टाईपचा ब्रिज बॉन्ड आहे? कोऑर्डिनेट. कोऑर्डिनेट ब्रिज बॉन्ड आहे. कोणता ब्रिज बॉन्ड आहे? किंवा 2C 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. 2C 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. आयोडीनचा हायब्रिडायझेशन sp3 हायब्रिडायझेशन म्हणजे प्लेनर का नॉन प्लेनर? नॉन प्लेनर. कसा आहे मॉलिक्यूल तुमचा? म्हणजे एक क्लोरीन कुठे असेल? प्लेनच्या पुढे आणि दुसरा प्लेनच्या काय डाऊट? अहो काय डाऊट? सोडवाल का? सोडवाल घरी? BeCl n नंबर ऑफ टाइम्स. आता हे मला नाही काय तुम्हाला सांगायची गरज. ठीक आहे, एक क्लोरीन आहे फक्त तुमचा, जोडत जायचं पुढं पुढं पुढं. BeCl2 संपलं का? अजून एक घ्या. Al2H6. Al2H6. ठीक आहे, जमेल? अहो जमेल का? घेऊ का पुढे? नेक्स्ट काय आपल्याकडे? डी ऑर्बिटल पार्टिसिपेशन इन केमिकल बॉन्डिंग. ब्रिज बॉन्ड तुमचं संपलेला आहे, एवढंच. आता टॉपिकचं नाव काय? डी ऑर्बिटल पार्टिसिपेशन इन केमिकल बॉन्डिंग. ठीक आहे, ओके. डी ऑर्बिटल केमिकल बॉन्डिंग मध्ये भाग कधी घेईल हे आपल्याला पाहायचं. केमिकल बॉन्डिंग मध्ये डी ऑर्बिटल भाग कधी घेईल हे आपल्याला पाहायचं आहे. भाग घेतं का? घेतलं म्हणजे घेतो तो, पण तो का घेतो ह्याचं रिझन आपल्याला आता पाहायचं आहे. एक PCl5 नावाचा मॉलिक्युल आहे, माहिती आहे तुम्हाला? पाहिलंय का? फॉस्फरस पेंटाक्लोराइड. फॉस्फरस शिकू पुढे. आता पहा स्ट्रक्चर कसं असतं रे. किती क्लोरीन? किती क्लोरीन आहेत? 1 2 3 4 5. Cl 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 Cl. काय डाऊट? इथपर्यंत नाही कळलं असं? नक्की कळाले? आता इकडे या. कोण आहे तुमच्याकडे? फॉस्फरस. कॉन्फिगरेशन बोला. 3p. नक्की का? 3p3. ग्राउंड स्टेट पहा. पी मध्ये किती? 1 2 3. काय डाऊट? किती आहेत पी मध्ये? कोणतं कॉन्फिगरेशन आहे हे? म्हणजे ग्राउंड स्टेटला एक फॉस्फरस किती बॉन्ड तयार करू शकतो? 3 क्लोरीन येतील. एक क्लोरीनचा इलेक्ट्रॉन याच्यामध्ये, दुसऱ्याचा याच्यात, तिसऱ्याचा याच्यात. किती क्लोरीन येऊन लागू शकतात? लागलेत किती? ग्राउंड स्टेटला शक्य आहे का? मग काय करायला लागेल आपल्याला त्याची? फर्स्ट एक्साइटेड स्टेट घ्यावी लागेल.
फर्स्ट एक्साइटेड स्टेटला काय होईल, इथला एक इलेक्ट्रॉन तुमचा कुठं डी मध्ये जाईल. 3 आहे ना, आपण काल पाहिलं होतं थर्ड पिरियड पासून काय होतं तयार आपल्याकडे, डी ऑर्बिट. सेकंड पिरियड मध्ये डी असतं का, कुठून असतं ते, थर्ड. म्हणजे इथे डी पण असणार आहे. 1 2 3 4 5. काय डाऊट, इथला एक इलेक्ट्रॉन इथे गेला पहा, एस मध्ये 1, पी मध्ये किती 3 आणि डी मध्ये किती 1. काय डाऊट, आता किती बॉन्ड तयार होतील, 1 2 3 4 5. समजतंय. हा कोणता आहे तुमच्याकडे 3s, हा कोणता आहे तुमचा, हा काय तुमचा 3d. समजतंय इथपर्यंत काही डाऊट, नक्की. जाऊ का पुढे, 15 झाले का, बरोबर चेक करा बरं का, 10 5. समजतंय इथपर्यंत, कळले. आता पहा, ह्या डी ऑर्बिटलने इथे भाग कसा घेतला, ठीक आहे. हायब्रिडायझेशन जर काढलं तुम्ही फॉस्फरसचे, इथे फॉस्फरसचं काय काढलं तुम्ही, समजा किती इलेक्ट्रॉन पेअर आहेत, 1 2 3 4 5, 5 बॉन्ड पेअर आहेत. किती बॉन्ड पेअर आहेत, म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन पेअर किती झाल्या, 5च झाल्या. लोन पेअर काय दिसती का, म्हणजे हायब्रिडायझेशन काय झालं बरं, हायब्रिडायझेशन काय झालं त्याचं, sp3 आला का डी, आला का डी, इथे डी आला. आता होतं काय, हा इलेक्ट्रॉन एक्साइट होतो आणि हे सगळे ऑर्बिटल काय होतात एकमेकांमध्ये कंबाईन होतात, काय होतात एकमेकांमध्ये, आणि नवीन सेट ऑफ ऑर्बिटल बनतात ज्यांचं नाव काय आहे sp3d. समजतं. पण सर हा डी कंबाईन का झाला, का नाही होऊ शकत, आणि झाला तर का झाला. पहा, ज्यावेळेस आपण अवबाव प्रिन्सिपल पाहिला त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन फिलिंगची ऑर्डर लिहिली होती. पहिल्यांदा कुठे जातो 1s, त्यानंतर 2p, नंतर 3s, नंतर 4s आणि नंतर 3d. कळतंय, म्हणजे एनर्जी जर पाहिली 1s इथं आहे, 2s इथं आहे, 2p इथं आहे, 3s इथं आहे, 4p इथं आहे, 3p इथं आहे, 4s इथे आणि 3d तुमचा इथे. कळतंय, अहो कळतंय का, कळाले. 3d ची एनर्जी काय रे, जास्त आहे. जर 3d ची एनर्जी जास्त आहे, 4s, एक मिनिट, 4s तुमचं पुढे आहे पण एनर्जी काय त्याची कमी आहे. हा कोण आहे तुमचा 3p 3s, हे मागचे सोडून द्या, हे जाऊ दे, यांचा काय विषय. ठीक आहे, म्हणजे जर ऑर्बिटल मिक्स झाले असं आपण म्हटलो तर मिक्स कोणते व्हायला लागत होते, ज्यांची एनर्जी काय सेम आहे, ज्यांची एनर्जी काय सेम किंवा ऑलमोस्ट सिमिलर आहे. म्हणजे कोण मिक्स व्हायला लागत होते 3s 3p आणि यांचं मिक्सिंग व्हायला लागत होतं ना, कारण 3d ची एनर्जी काय, म्हणजे इथं मिक्स कोण झाला, डी झाला मिक्स. सर डी मिक्स झाला का, हे आन्सर आपल्याला पाहिजे. डी मिक्स का झाला, त्याची एनर्जी जास्त होती आणि तुम्ही त्याला डायरेक्ट मिक्सिंग मध्ये खाली घेतलं, बरोबर. ठीक आहे, फॉस्फरस आणि क्लोरीन यांच्यामध्ये जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे रे, क्लोरीन. क्लोरीन काय पहा, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ फॉस्फरस आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ क्लोरीन जास्त कोणाची आहे, जर क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, क्लोरीनची काय जास्त आहे, जर क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर जास्त आहे तर तो इलेक्ट्रॉन पेअर काय करेल, स्वतःकडे ओढेल. या बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन पेअर हा क्लोरीन काय करेल, स्वतःकडे. जर त्याने इलेक्ट्रॉन पेअर ओढली त्याच्यावरती चार्ज फॉस्फरस वरती, सेम वे हा पण क्लोरीन काय करेल, इलेक्ट्रॉन पेअर, जर ह्या पण क्लोरीन इलेक्ट्रॉन पेअर ओढली त्याच्यावरती चार्ज फॉस्फरस वरती, यांनी सुद्धा ओढली, इथे काय -d मायनस डेल्टा प्लस. कळतंय का, या सुद्धा क्लोरीन इलेक्ट्रॉन पेअर ओढली, याच्यावरती काय डेल्टा मायनस, आणि या फॉस्फरस वरती काय डेल्टा
तुम्ही पाहिलं का प्लस चार्ज काय झाला, वाढला. कळतंय का, प्लस चार्ज काय झाला फॉस्फरसच्या बाजूला. आणि जर पॉझिटिव्ह चार्ज वाढतोय एखाद्या ऍटम वरती, एखाद्या ऍटम वरचा पॉझिटिव्ह चार्ज वाढतोय, ऍटम वरचा पॉझिटिव्ह चार्ज काय होतोय, म्हणजे त्याची साईज वाढते का कमी होते, साईज काय होते, साईज काय होते त्याची, कमी होते. एखाद्या ऍटम वरचा जर पॉझिटिव्ह चार्ज वाढला तर साईज काय होते त्याची, साईज काय होते त्याची. आणि जर साईज कमी झाली तर सगळे ऑर्बिटल काय होतील, एकमेकांच्या जवळ येतील. सगळे ऑर्बिटल काय होतील, एकमेकांच्या. आणि जर सगळे एकमेकांच्या जवळ आले तर सगळ्यांची एनर्जी काय होईल, एकमेकांना कंपेरेबल होईल. सगळ्यांची एनर्जी काय होईल, म्हणजे 3s 3p आणि 3d ची एनर्जी काय होईल, कंपेरेबल होईल. कळतंय का. आणि जर एनर्जी कंपेरेबल झाली, एनर्जी काय झाली जर झाली, तर ते काय होऊ शकतात, इंटरमिक्स होऊ शकतात. काय होऊ शकतात ते, आणि इथे एनर्जी तुमची कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे इंटरमिक्सिंग झाली आणि sp3d ऑर्बिटल फॉर्म झाला. कळतंय. आणि मग डी ने पार्टिसिपेट केलं. समजले असं का झाले. मात्र हा डी ऑर्बिटल भाग कधी घेईल, जर पॉझिटिव्ह चार्ज वाढला, साईज कमी झाली तरच. म्हणजे साईज कमी कधी होते, पॉझिटिव्ह चार्ज वाढल्यावर. आणि पॉझिटिव्ह चार्ज जर वाढवायचा आहे तर मग कोण अटॅच पाहिजे तुमचा, इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम अटॅच पाहिजे. कोण पाहिजे, समजते इथपर्यंत काही डाऊट. आता मागे या. The d orbital participate in the chemical bond if the terminal atom is more electronegative than. काय डाऊट होता का, पावर फॉस्फरस पेक्षा क्लोरीन काय होता, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. झाले, डी ऑर्बिटलनी भाग घेतला. ठीक आहे. दिस हॅपन्स ऍज द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द सेंट्रल ॲटम increases, resulting in contraction of orbital and formation of new hybrid orbital of similar or nearly similar energy. कळतंय, समजतंय. नवीन हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात ज्यांची एनर्जी काय आहे, ऑलमोस्ट सिमिलर आहे. आणि मग अशा प्रकारे डी ऑर्बिटलने तुमच्या पार्टिसिपेट केलेलं आहे. संपलं. डी ऑर्बिटल पार्टिसिपेशन इन केमिकल बॉन्ड, एवढंच होतं. समजले, नक्की कळाले, काय डाऊट. आता कोण भाग घेईल, कोण भाग घेणार नाही. PH5 फॉस्फरस आणि त्याला अटॅच तुमचे 5 हायड्रोजन घेतील का भाग, याच्यातलं डी ऑर्बिटल भाग घेईल का, मग हा मॉलिक्यूल तयार होईल का, PH3 तयार होऊ शकतो. कसं काय, कुठे ग्राउंड सेटला 3 बॉन्ड तयार होऊ शकतात ना. ठीक आहे, म्हणून PH3 तुमचा तयार होऊ शकतो. पण PH5 तयार होईल का, मग हा एक्झिस्ट करत असेल का मॉलिक्यूल, मॉलिक्यूल डज नॉट एक्सिस्ट, मॉलिक्यूल डज नॉट एक्झिस्ट. काय डाऊट, का बरं, कारण हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी फॉस्फरस पेक्षा जास्त, फॉस्फरस पेक्षा जास्त. S23 वरती बघ, इथे तयार होईल का, होणार आहे तयार. फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय जास्त आहे, बरोबर का, आहे का. कंपाऊंड कसा असेल पहा, हा फॉस्फरस आणि त्याच्या सॉरी सल्फर आहे का, हा सल्फर आणि त्याच्या बाजूला किती फ्लोरीन, 6 फ्लोरीन आहेत का, आले का 6 फ्लोरीन, आले का 6 फ्लोरीन, म्हणजे मॉलिक्यूल एक्झिस्ट करतो. XCF4 झेनॉन टेट्राफ्लोराइड असतो का, आता कळलं का काय एक्झिस्ट करतात हे मॉलिक्यूल. सगळ्या मॉलिक्यूल बाबत तुम्हाला समजलेलं आहे. XCF6 XCH2 एक्झिस्ट करत नाही, कारण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त. टर्मिनल ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय पाहिजे आपल्याला, जास्त पाहिजे. कळतंय. XCH4 टर्मिनल ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त नाही. SCl6 एक्झिस्ट करतो का, करतो का, मॉलिक्यूल डज नॉट एक्झिस्ट. का सांगतो, मॉलिक्यूल डज नॉट एक्झिस्ट. पहा S आणि त्याच्या बाजूला किती क्लोरीन आहेत, Cl 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 Cl.
सर SF6 एक्झिस्ट करतो, HCl का नाही करत? हा काय तुमचा फ्लोरीन आहे, छोटासा आहे, छोटासा आहे, छोटासा आहे, छोटा आहे, छोटा आहे, एकमेकांना ते रिपेल करत. पण क्लोरीनची साईज काय? क्लोरीनची साईज काय? जर क्लोरीनची साईज मोठी आहे तर ते एकमेकांना काय करतील? आणि याला काय म्हणतो आपण? स्टेरिक हिंड्रन्स. काय म्हणतो त्याला आपण? ओके, मॉलिक्यूल डज नॉट एक्झिस्ट ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, पण काय होईल त्या ठिकाणी साईज मोठी असल्यामुळे Si6 असेल का? आयोडीनची साईज तर किती मोठी, हा पण नसतं. SBr6 का बरं? साईज मोठी आहे, कळतंय? किंवा PCl3 PCl5 एक्झिस्ट करतो, PBr5 एक्झिस्ट करत, PI5 एक्झिस्ट करत. कशामुळे? बिकॉज ऑफ स्टेरिक हिंड्रन्स. बिकॉज ऑफ काय? डाऊट? नेक्स्ट काय तुमच्याकडे? इनर्ट पेअर इफेक्ट. ऑलरेडी हा झालेला आहे, हा झालेला आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा पहा. हा कोणासाठी आहे? फक्त स्पेसिफिकली कोणासाठी? स्पेसिफिकली पी ब्लॉक. ग्रुप 13 मध्ये जर गेलो, ग्रुप 13 चे एलिमेंट सांगा बरं. ग्रुप 13 कोण? ग्रुप 13 मध्ये कोण असतं? तेवढं बरं लक्षात तुझ्या? थायलंड. काय डाऊट? आता आपण सांगितलं होतं, पहा, AlCl3 नावाचा कंपाऊंड असतो का? ॲल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे इथं? 3+. काय डाऊट? पी ब्लॉक सांगत असताना 13 ग्रुप मध्ये आणि 14 ग्रुप मध्ये दोघींकडे तुम्हाला एक रूल सांगितलं होता. जसं जसं तुम्ही खाली येता साईज वाढते. साईज काय होते? वाढते. पहिली गोष्ट, चला साईज वाढते. दुसरी गोष्ट, जसं जसं तुम्ही खाली येता, अरे थांब बाई, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होते. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते? कमी होते, बरोबर. मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं वगैरे वगैरे, सगळा फापट बसरा. आता पॉइंट, जसं जसं तुम्ही खाली येता, लोअर ऑक्सिडेशन स्टेट ही जास्त स्टेबल असते आणि हायर ऑक्सिडेशन स्टेटची स्टॅबिलिटी काय होते? कमी होते. हायर ऑक्सिडेशन स्टेटची स्टॅबिलिटी काय होते? कळतंय? म्हणजे इथे बोरॉन तुमचा +3 दाखवेल. ओके, बोरॉन तुमचा +3 दाखवू शकतो. ग्रुप 13 चं कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर काय येतं? NH2NP1, बरोबर. कळतंय? जर P मधला एक इलेक्ट्रॉन गेला, P मधला एक इलेक्ट्रॉन, तर कोणती ऑक्सिडेशन स्टेट आली? S मधला एक गेला, किती आली? आता P मधला एक गेला, S मधला एक गेला, किती आली? P मधला एक गेला, S मधले दोन्ही गेले. काय डाऊट? समजतंय? इथे सुद्धा काय दिसेल? +1 दिसेल, +2 काय दिसेल? +1 दिसेल, पण खाली इथे मात्र +1 दिसते, इथे मात्र +1 दिसते. सर असं का झालं? असं का झालं? +2 मध्ये शक्यतो नाही एक्झिस्ट करत, +3 घेऊयात आपण. ठीक आहे, +3 खाली मात्र काय तुमचे? फक्त +1 आणि +1च. सर असं का झालं? आता पहा, जसं जसं तुम्ही खाली येता, ऍटमची साईज काय होते? ऍटमची साईज काय होते? आणि हे जे s ऑर्बिटल आहेत ना, हे जे काही s ऑर्बिटल आहेत, हे काय होतात? न्यूक्लियसच्या जवळ जातात. काय होतात? न्यूक्लियसच्या. सर साईज वाढले होते, लांब जायला पाहिजे, ते जवळ का आले? साईज वाढल्यावर काय कुठे जायला पाहिजे ते? पण आले कुठे ते? नाही, सेम सेल कुठं? न्यू सेल मध्ये. खाली खाली चाललो ना. खाली जाताना काय म्हटलं मी? साईज काय होते? वाढते. आता जशी जशी साईज वाढते, जशी जशी काय होते? s ऑर्बिटल तुमचं काय होतं? न्यूक्लियसच्या जवळ जवळ जातो. सर न्यूक्लियसच्या जवळ तो गेला कसा? किंवा न्यूक्लियसचा s ऑर्बिटल वरचा होल्ड काय होतो? वाढतो. अरे जवळ गेल्यावर होल्ड वाढेल ना त्याचा. काय होतं? साईज वाढल्यावरती तो जसं काय जायला पाहिजे? तो लांब जायला पाहिजे. पण मी काय म्हणतोय, न्यूक्लियसचा त्याच्यावरचा होल्ड काय होतो? वाढतो. कशामुळे?
आपण मागे एक सिरीज पाहिली होती शिल्डिंग इफेक्टची. शिल्डिंग इफेक्टची सगळ्यात पुअर शिल्डिंग कोणाचं असतं? एफ ऑर्बिटल सगळ्यात पुअर शिल्ड करतात. त्याच्यापेक्षा चांगलं शिल्डिंग कोणाचं असतं? डी पेक्षा चांगलं शिल्डिंग. आणि सगळ्यात चांगलं शिल्डिंग कोण करतं? जसं जसं तुम्ही खाली जाता कोण येतात बरं? एफ ऑर्बिटल येतं. कोण येतं तुमच्याकडे? इथपर्यंत एफ ऑर्बिटल येत, इथून खाली मात्र काय होतं तुमचं? एफ ऑर्बिटल यायला सुरुवात होते. इथं एफ येतं, इथं एफ पण येतं, डी पण येतं, इथं डी येतं, इथं एफ पण येतं, डी पण येतं, इथं एफ येतं पण डी पण येतं, इथं 4F पण येतं, 5F पण येतं. कळतंय? समजतंय? 4D येतं, 3D येतं, 5D येतं खाली जाताना. आणि त्यांचं शिल्डिंग कसं आहे? म्हणजे ते बाहेरच्या इलेक्ट्रॉनचं न्यूक्लियस पासून प्रोटेक्शन करू शकत. जर प्रोटेक्शन करू शकत नाही तर न्यूक्लियसचा बाहेरच्या इलेक्ट्रॉनवरचा होल्ड काय होईल? इकडे इकडे अरे उठ पटकन, ये लवकर. थांब इकडं, थांब इकडं. दिसतोय? ठीक आहे, पा पुढे लक्ष द्या. आता पा चाललंय काय? ठीक आहे. हा काय समजा आपला, हा काय आपला न्यूक्लियस आहे. काय हा आपला? हे काय आपले आउटर इलेक्ट्रॉन्स आहे. हे काय आपले? असं थांबा, मी जरा जागा जास्त. अरे मावळ्यात असं थांब. ठीक आहे, ठीक आहे, जवळ जवळ थांबून जरा. ठीक आहे. जसं जसं आपण डाऊन द ग्रुप जातो साईज काय होत जाते? साईज काय होत जाते? पण मी एफ ऑर्बिटल आहे. कोण आहे मी? या न्यूक्लियसचा या कोणावरती? एस ऑर्बिटलच्या इलेक्ट्रॉन वरती. या एस ऑर्बिटलच्या इलेक्ट्रॉन वरचा होल्ड काय होतोय? वाढतो. आता या दोघांच्या मध्ये काय? साईज छोटी असते ना, दोघांच्या मध्ये कोण आहे? मी. याचं प्रोटेक्शन याच्यापासून कोण करतंय? मी करतोय. ओके. साईज छोटी असताना मी आता एक्झिस्ट करतोय, म्हणजे मी आतले ऑर्बिटल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी पी ऑर्बिटल आहे. माझं शिल्डिंग कसं आहे? चांगलं आहे. याचं प्रोटेक्शन याच्यापासून मी काय करतोय? चांगल्या प्रकारे करतो. जशी जशी साईज वाढते, आता इमॅजिन करा मी पी नाही, मी कोण आहे? एफ ऑर्बिटल. मी कोण आहे? माझं शिल्डिंग कसं आहे? माझं शिल्डिंग कसं आहे? पुअर शिल्डिंग असल्यामुळे याच्यावरचा होल्ड काय होईल? आता वाढेल. काय होईल होल्ड आता? आधी दोघांच्या मध्ये कोण होतो? मी पी होतो ना. आता एफ आहे, या दोघांच्या मध्ये मी येतो का? यांचा फोर्स, याचा जो फोर्स आहे याच्यावरचा, तो थांबवण्याची ताकद आता माझ्यामध्ये. का बरं? माझं शिल्डिंग काय आहे? माझं शिल्डिंग काय आहे? पुअर आहे. माझं शिल्डिंग काय आहे? कमी आहे. समजतंय? पुअर शिल्डिंग मुळे हा काय होणार? जवळ येणार. थांबा. ठीक आहे. पुअर शिल्डिंग मुळे हा काय येणार? जवळ. आणि कोणते जवळ? हा म्हणजे कोण? एस ऑर्बिटल. हा म्हणजे कोण आहे? हा म्हणजे कोण आहे? समजते? मग ते ऑक्सिडेशन स्टेट मध्ये भाग घेतील का? मग +3 तयार होईल का? मग काय तयार होईल फक्त? म्हणून डाऊन द ग्रुप जाताना काय होतं? लोअर ऑक्सिडेशन स्टेटची स्टॅबिलिटी वाढते आणि हायर एक्झिस्ट करत नाही. यालाच म्हणतो आपण इनर्ट पेअर इफेक्ट. इनर्ट म्हणजे आतले ऑर्बिटल, आतला एफ आतला डी, ह्यांनी काय केलं? पुअर शिल्डिंग केलं. त्याच्यामुळे काय झालं? एस ने भाग घेतला नाही. न्यूक्लियस एस वरचा होल्ड वाढला. समजतंय? आता कळले? याला काय म्हणतो आपण? इनर्ट पेअर इफेक्ट. काय म्हणतो ह्याला आपण? काय डाऊट? समजलंय का? नक्की. आता पहा, in p block element, as we go down the group, the electron present in valence s orbital are not available for bonding because of inert pair effect of thamba. And become inert. Sorry. Okay. S orbital are not available for bonding and becomes inert. ते आपल्याला मिळत नाही. +3 ऑक्सिडेशन स्टेट बनत नाही. This happens because poor shielding of
आतले इनर चांगलं एफ ऑर्बिटल चांगल्या प्रकारे शिल्डिंग करू शकत नाही, त्यामुळे काय होतं होल्ड वाढतो आणि ते प्लस ऑक्सिडेशन स्टेट बनवायला, हायर ऑक्सिडेशन स्टेट बनवायला मदत करत. दिस इज नोन ॲज आणि कुठं पाहिलं आपण हा ग्रुप नंबर सेम कुठं होईल तुमचा ग्रुप नंबर? ग्रुप 14 मध्ये कोण येतं बरं? काशी गए संत प्रभू. बोला इथे +4 दिसते का? किती दिसते इथे? जनरल कॉन्फिगरेशन NH2 NP2 कळतंय? वरती +4 दिसते पण खाली कोणती दिसते फक्त? कोणती दिसते फक्त? हे या ठिकाणी अवेलेबल नाही, इथे अवेलेबल नाही. कळतंय का? समजतंय? आणि याला काय म्हणतो आपण? इनर्ट पेअर इफेक्ट, किंवा काय म्हणणार यालाच आपण? पुअर शिल्डिंग ऑफ F and D ऑर्बिटल्स. F and D. अहो F and D काय डाऊट? काही डाऊट? इथपर्यंत कळलेलं आहे का? नक्की कळाले? 100%? अहो कळलंय का? ठीक आहे, इथे आपला आजचा कन्सेप्ट संपलेला आहे. आज जे झाले व्यवस्थित वाचायचं, थोडस इकडे तिकडे कन्फ्युजन आहे. बरेच पॉइंट मी ओरली एक्सप्लेन केले. ओके, त्याच्यामुळे ते व्यवस्थित काय करायचे, घरी गेल्यावरती व्हिडिओ पुन्हा एकदा काय करायचं आहे, पाहून घ्यायचा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट अजून क्लिअर होतील. स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जातील. बाकीचं आपण उद्या पाहूया.